नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KEC इंटरनॅशनलबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल कॉन्फिडंट ऑफ अचीविंग 8% ऑपरेटिंग मार्जिन फॉर फायनान्शियल इयर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO विमल केजरीवाल यांनी सांगितले की करंट फायनान्शियल इयर 2026 मध्ये कंपनी ऑपरेटिंग मार्जिन 8% आणि रेव्हेन्यू 15% ने ग्रो करेल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे KEC इंटरनॅशनल ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीला डोमेस्टिक एंटिटी म्हणजे इंडियन कंपनीकडून सोलर मॉड्यूल्सच्या सप्लायसाठी ऑर्डर मिळाला आहे 360 मेगावॅटचा. आणि मित्रांनो, हा सप्लाय ऑर्डर कंपनीला फायनान्शियल इयर 25-26 मध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, राईट्स सेक्युअर ₹52 कोटी ऑर्डर फ्रॉम कोचिन इंटरनॅशनल एअरपोर्ट फॉर रेग्युलेटर कम ब्रिज प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, राईट्स लिमिटेड या कंपनीला कोचिन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कडून मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मिळाला आहे 52 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, हा ऑर्डर राईट्स लिमिटेड या कंपनीला मिळाला आहे. त्याच अपडेटमुळे ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज बॅक्स ऑर्डर्स वर्थ ₹271.75 कोटी फ्रॉम एक्झिस्टिंग इंटरनॅशनल कस्टमर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला एक्झिस्टिंग इंटरनॅशनल कस्टमरकडून $30.88 मिलियन डॉलरचा म्हणजे आपल्या करन्सीमध्ये 271.75 कोटी रुपयांचे नवीन ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर एक्झिस्टिंग कस्टमरकडून मिळाला आहे. आणि मित्रांनो, जेव्हा पण कंपनीला एक्झिस्टिंग कस्टमरकडून ऑर्डर मिळवतो तर हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. कारण मित्रांनो, या कंपनीने या एक्झिस्टिंग कस्टमरसाठी प्रिव्हियसमध्ये चांगले काम केले असेल, म्हणून कंपनीला परत एक्झिस्टिंग कस्टमरकडून ऑर्डर मिळाले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया अशोक लीलँड लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड रिपोर्ट ऑल हाई कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स ऑफ ₹820 कोटी इन Q2. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आली आहे 12,500 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 820 कोटी रुपये आला आहे. म्हणजे अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाली आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे ₹1 पर शेअरचा. आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 18 नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अशोक लीलँड लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कोचिन शिपयार्ड लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड
Q2 result. Net profit tanks 43% on lower margins. Declare rupees 4 dividend. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, डिफेन्स कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्डचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 2.2% ने घसरून आला आहे 1118.5 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 1143.2 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 43% ने खाली येऊन आला आहे 107 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 189 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने 4 रुपये पर इक्विटी शेअरचा इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाउन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे ट्यूजडे 18 नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कोचिन शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया IRCTC बद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IRCTC Q2 रिझल्ट. नेट प्रॉफिट अप 11% ऑन 8% रेव्हेन्यू ग्रोथ. डिक्लेअर डिव्हिडंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 7.7% ने ग्रो होऊन 1146 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 1064 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 11% ने वाढून 342 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 308 कोटी रुपये. आणि IRCTC ने इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाउन्स केला आहे 5 रुपये इक्विटी शेअरचा आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 21 नोव्हेंबर 2025. आणि याच अपडेटमुळे IRCTC ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल अपबीट ऑन फायनान्शियल इयर 2026 सेकंड हाफ आईज स्ट्रॉंगर मार्जिन्स अँड फ्री कॅश फ्लो. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलचा बिझनेस आज सेपरेटली लिस्ट झाला आहे. आणि मित्रांनो, कंपनीच्या MD आणि CEO गिरीश वाघ यांनी सांगितले की आता ही कंपनी इंडियाच्या रोड ट्रान्सपोर्ट अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर्समध्ये एक्सपांड करण्यावर फोकस करेल. तसेच लॉजिस्टिक्स अँड सस्टेनेबल मोबिलिटीमध्ये ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोअर करेल. तसेच मित्रांनो, पुढे त्यांनी सांगितले की फायनान्शियल इयर 2026 च्या सेकंड हाफमध्ये स्टेडी डिमांडची अपेक्षा आहे. तसेच मित्रांनो, कंपनीचा उद्देश आहे प्रॉफिटेबल कॅश फ्लो आणि सस्टेनेबिलिटीवर. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सोलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन Q2 मध्ये आली आहे 8,500 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन 1,018 कोटी रुपये आला आहे. म्हणजे मित्रांनो, कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. आणि मित्रांनो, हा जशा प्रकारचा बिझनेस आहे या कंपनीचे नंबर आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवरच कम्पेअर करायचे असतात. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड सुद्धा
अनाऊन्स केला आहे. ₹4.5 पर शेअरचा आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 18 नोव्हेंबर 2025 आणि याच अपडेटमुळे एशियन पेंट्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.